ग्रामसभेत प्रश्न का विचारला म्हणून नारायण चिंचोली येथील एका तरुणावर ग्रामसेवकांनी खोटात गुन्हा दाखल केला। तो मागे घ्यावा व संबंधित ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पंचायत समितीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। गावातील काही विकासाबाबत प्रश्न विचारले होते। ग्रामसभेत वारंवार प्रश्न का विचारतो म्हणून त्याच्यावर ग्रामसेवक खळगे यांनी हाताशी धरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय उपसभापती लक्ष्मण धनावडे यांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे। खोटे गुन्हे दाखल करून सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे। 17/11/2018 रोजी ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ता महेश गुंड यांनी प्रश्न विचारला असता त्याचा राग मनात धरून ग्रामसेवकनी खोटा गुन्हा दाखल केला असून तो रद्द करण्यात यावा या मागण्यासाठी पंढरपूर पंचायत समोर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन संघटने वतीने सुरू आहे। केवळ मला बदनाम करण्याच्या हेतूने काल पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करून आंदोलनकर्त्यांनी फलकावर माझे व माझ्या भावाच्या नावाचा उल्लेख करून बदनामी केली आहे। या आंदोलनात सहभागी झालेल्या काही व्यक्तींचे नारायण चिंचोली व परिसरात अवैध धंदे आहेत व अनेकांवर विविध गुन्ह्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत असा असताना आमच्यावर करण्यात आलेला आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत व याबाबत आपण लवकरच अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहोत अशी माहिती लक्ष्मण धनवडे यांनी दिली आहे। नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथील काही मंडळी काल पंचायत समितीच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत। त्या संदर्भात मी खुलासा करू इच्छितो की नारायण चिंचोली या ठिकाणी 17 तारखेला ग्रामसभा झाली। त्यामध्ये विशेष ग्रामसभा बोलवण्यात आलेली होती। सरपंच संगीताताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि यावेळी गावातील विशेष अशा विकास कामाच्या संदर्भात बैठक चालू असताना ही महेश गुंड आणि काही मंडळी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक येऊन ग्रामसेवकांना चुकीच्या पद्धतीने माहिती विचारत होते। त्यांच्या प्रश्नांना उत्तरं सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्या ठिकाणी दिली तरीसुद्धा त्यांचं त्यावर समाधान न झाल्याने त्यांनी चिडून ग्रामसेवकांची हुज्जत घालण्याचा प्रकार केला किंवा त्यांचे कागदपत्र त्यांच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी गावातील अनेक मंडळी तंटामुक्त अध्यक्ष असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सोसायटी चेअरमन असतील, विशेष करून सर्व जाणकार मंडळी किंवा समस्त ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते। अशा परिस्थितीमध्ये ग्रामसेवकावर झालेल्या अन्यायासाठी ग्रामसेवकांनी तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि असं असताना ती फिर्याद जितसर आहे, कायदेशीर आहे किंवा त्यांनी काय केलं हा तो त्यांचा प्रश्न आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये काल माझ्याविषयी बदनाम करण्यासाठी म्हणून त्या उपोषणामध्ये माझं आणि माझ्या बंधूचं नाव टाकून यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचा मजकूर या लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। यावेळी नारायण चिंचोली व परिसरातील अवैध धंदे करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या या प्रवृत्तींच्या विरोधात ग्रामसंस्थांसोबत उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा नारायण चिंचोलीच्या सरपंच संगीता पाटील, उपसरपंच कांचन कोळेकर, सरपंच नितीन मस्के, राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल माने, चेअरमन धर्मराज नलवडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी गुंड, चेअरमन विष्णू माने यांनी दिला आहे।